are watching Kashif Times. जिस तरीके से इस वक्त विवाद चल रहा है पूरी मुंबई में कांग्रेस और बीजेपी के ऐसा लगता है कि एक दूसरे के दुश्मन है। क्या कहना चाहते हैं इस विवाद को लेकर? नाही, सर्वात प्रथम मी या दोघांना, भाजपा असेल किंवा काँग्रेस असेल, आंदोलन करणे हे तुमचा अधिकार आहे, संविधानाने तुम्हाला दिलेला आहे. परंतु एकमेकांवरती अपशब्द वापरणे हे योग्य नाही. जर भाजपा आणि काँग्रेसच्या विरोधात एखाद्या व्यक्तीच्या विरोधात वापरला असेल तेही चुकीचं आहे, आणि जर काँग्रेसने भाजपाच्या लोकांवरती अपशब्द वापरले तेही चुकीचं आहे. तुम्ही मानवता धर्म कधी शिकणार नाही? या जगात आपण आलोय कशासाठी? तुम्ही भगवान गौतम बुद्ध यांनी काय आपल्याला बोध देऊन गेल्या भारतामध्ये, की मानवता, प्रेम, बंधुता, शांती या सगळ्यांना कुठेच तुम्ही ठेवत नाही. एकमेकावरती असे आपण भांडणं करताय जे एकमेकांचे दुश्मन आहोत. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल एखाद्याने कोणी तुमच्या विरोधात अपशब्द वापरलाय, तर तुमच्या प्रशासन तुमच्याजवळ आहे, भाजपाजवळ तर स्वतःची सत्ता आहे, गृहमंत्री त्यांचेच आहेत. तर मुळात त्यांनी सर्वप्रथम पोलिसांजवळ जाऊन आपली तक्रार दिली पाहिजे आणि गुन्हा दाखल केला पाहिजे, असं तर माझं मत आहे याच्याबद्दल. जिस तरीके से ये कहा जाता है कि मतलब जो घर तोड़े गए हैं और वहाँ पर बांग्लादेशी या फिर रोहिंग्या है रहते, तो उसके बारे में आपकी क्या है प्रतिक्रिया, क्योंकि आप भी स्थानीय हैं, इसके बारे में क्या है? सर्वात प्रथम तर मी हे सांगतो की माझा जन्मच मालवणीमध्ये वॉर्ड क्रमांक आपला प्लॉट नंबर 34 आणि न्यू कलेक्टर कंपाऊंड मध्ये झालेला आहे. तर माझा म्हणण्याचा उद्देश हे आहे की इथं सर्वात प्रथम रहिवासी आम्ही लोक आहोत. तर तुमचा बोलण्याचा अर्थ काय, तर मराठी लोक राहतात ते काय रोहिंग्या आहेत आणि बांगलादेशी? इथे जर तुम्हाला कोण वाटत असेल बांगलादेशी आणि रोहिंग्या इथे राहतात, तर तुमचं सरकार आहे, गृहमंत्री तुमचा आहे, सर्व अधिकार तुम्हाला आहेत, प्रधानमंत्री साहेब पण तुमचे आहेत. तर तुम्ही कारवाई करा, प्रशासनाला बोला, ऍक्शन घ्या सगळ्यांवर आणि काढा या देशातून. आम्ही तुमच्या बरोबर आहोत, कोणी मना केले तुम्हाला? पण उगाच एखाद्या गरीब माणसांची घरं तोडायची, गरिबांची हे कुठलं? तुम्हाला देवी कधी या गोष्टीला माफ करणार नाही. एखाद्या गरीबाचं नुकसान करून आपलं भलं कधीच होऊ शकत नाही. हा बोध तो प्रत्येक पक्षवाला सांगतो. आणि मी काय, मोदीजी तर नेहमी आपल्या भाषणात सांगतात की गरिबांचं नेहमी मी भलं करणार. मग ही घरं तोडून तुम्हाला काय मिळणार आहे? आणि मुळात तुम्हाला असं वाटतं की एखाद्याच्या नुकसानीमुळे तुमचा काय फायदा होत असेल तर ती तुमची इच्छा, मग तुम्ही काही करू शकता. 1200 घर इलीगल बताए जा रहे हैं और कहा जा रहा है कि यहाँ पर अभी और कार्रवाई होगी, तो इसके बारे में आप क्या कहना चाहते हैं? नहीं, देखिए, जितने भी लोग हैं, जेवढे लोक आहेत, माझं सर्वांना म्हणणं आहे की आपल्याजवळ जर कागदपत्र असतील तर आपण सर्वात प्रथम PIL फाईल करावी कोर्टात आणि स्टे घ्यावा. आणि हे जे तुमच्यावरती ऍक्शन घेण्यासाठी येणार आहेत आणि कोर्टाजवळ आपण द्यात मागावी आत्ताच. नाहीतर आत्ता जे एवढ्या लोकांचं नुकसान झालं आहे, अजून पुढची कोणती घटना होऊ नये. ज्या ज्या लोकांना असं वाटतं नोटीस आली आहे, जर विदाऊट नोटीस ते लोक येत आहेत, तर तुम्ही त्या क्षणी कोर्टात धाव घ्या आणि आपले डॉक्युमेंटेशन द्या तिकडे. आणि कोर्टापुढे डॉक्युमेंटेशन दिल्यानंतर तुमची जर जागा खरंच त्या लोकांची योग्य असेल, पुरावे योग्य असतील, तर नक्की तुम्हाला न्याय मिळेल. आणि सरकारचे जो GR आहे त्याप्रमाणे सरकारने वागावं, असं त्यांनाही माझी प्रार्थना आहे की तुम्ही जो आपला GR आहे, जर एखादी कलेक्टर लाईन वरती झोपडी असेल तर त्याचा 2011चा GR आहे. मला तर असं वाटतं 15चा पण GR सरकार आता लागू करणार आहे. तर 15 पर्यंत त्यांचे पुरावे बघावे अशी विनंती माझी सरकारला. आणि 15 पर्यंत ज्यांचा लाईट बिल, वोटिंग ID त्या जागेवरती, त्यांनी घरं तोडू नये अशी विनंती माझी सरकारकडे. ऐसा सुनने में आ रहा है, दोस्तों से पता चला है कि आप 34 या 33 से 34 या 48 से खड़े होने वाले हैं, ये कहाँ तक सच है? नाही, बघा की मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार साहेबांच्या पक्षाचा मालाड तालुक्याचा अध्यक्ष आहे. आणि एवढ्या वर्षापासून, मी गेल्या 15 वर्षापासून या पक्षामध्ये काम करत असताना बूथ अध्यक्षापासून मालाड तालुका अध्यक्ष झालेलो आहे. आणि एवढी मेहनत केल्यानंतर कुठे आमचंही भविष्य आहे. तर आमची इच्छा असते की बाबा आम्ही इथे काम करतो, तो लोकांचा आमच्याबद्दल काय विचार आहे. त्यासाठी मी ह्यावेळेस पक्षाला बोललो की आम्ही एवढे वर्ष काम केलेलं आहे, तर एकदा तरी आम्हाला वॉर्ड क्रमांक 34 मध्ये, जिथे आम्ही मेहनत केलेली, आता यंदाचं इलेक्शन आपण बघितलं आमदारकीमध्ये, आम्ही काँग्रेसला पूर्ण जीवाचं रान करून आमदार साहेबांच्या बरोबर होतो आणि किमान फक्त 6,000 मतांनी जिंकलो होतो. त्यामध्ये आम्ही मेहनत केलेली आहे. तर आमची इच्छा आहे
की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा एक नगरसेवक मालाड तालुक्यात निवडून यावा. आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांनी नेहमी मुस्लिम समाजाचे प्रश्न असतील, महिलांचे प्रश्न असतील, त्यासाठी नेहमी अग्रेसर राहिलेले आहेत. तर मलाही मुस्लिम समाजाला ह्यावेळेस विचारायचंय की पवार साहेब जे नेहमी तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहतात, तर त्यासाठी आपण ह्यावेळेस पक्षाला काय योगदान आहे तुमचं, एवढी विचारणा तर आम्ही यावेळेस स्थानिक जनतेला नक्की करणार आणि आपलं मत जे आम्ही कामाच्या बेसवरती मागायला जाणार. आखिर में हमारे दर्शकों को क्या मैसेज देना चाहते हैं? मी एवढंच सर्व दर्शकांना विनंती करतो की मानवतेचा धर्म हा सर्वोपरी आहे. भगवान गौतम बुद्धांनी भारतामध्ये जन्म घेतला आहे. दुसरे देश त्यांचा बोध घेत आहेत की बाबा शांतीचा मार्ग, मानवतेचा मार्ग हाच माणसाला पर्याय आहे. शेवटी मेल्यानंतर तुम्हाला कब्रिस्तान किंवा स्मशानभूमीच्या पुढे कुठे नाही जायचं. तर आपण एक दुसऱ्याशी भांडणे न करता एक दुसऱ्याशी प्रेम, भाव, बंधुता हा मार्ग स्वीकारावा आणि द्वेष भावना सोडून द्याव्या. जर कोणती एखादी गोष्ट तुम्हाला वाटत असेल की कोण चुकी, प्रशासन आहे आपल्याकडे, उगाचच एखाद्याचं नाव बदनाम करून आपला बोलतात ना मोबदला हासिल करायचा, तर ते ह्या सगळ्या गोष्टी योग्य नाही आहेत. आणि प्रत्येक गोष्टीत राजकारण आणू नये प्रत्येकाने. कोणी तो भाजपा पक्ष असेल, काँग्रेस पक्ष असेल, किंवा आमचा राष्ट्रवादी, आम्ही कधीच म्हणजे करणं योग्यच नाही मानवतेच्या दृष्टिकोनातून. एवढंच माझं सांगणं इच्छित.